नमस्कार मित्रांनो, माऊली मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे. मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे रमा ही अश्विनबरोबर अगदी खूप खुश होऊन डान्स करत असते, दांडिया खेळत असते. आणि त्याच वेळेस दांडिया खेळत असताना रमा ही खूप सुंदर दिसत असते आणि हे सर्व अक्षय बघत असतो. त्यानंतर आता समोर आनंद सुद्धा बसलेला असतो. त्यानंतर आता अस्मिता आणि रमा ज्यावेळेस एकमेकांबरोबर दांडिया खेळत असतात त्याच वेळेस आता अक्षय ह्या रेवाला बोलतो की बघ ना, कसे वेगवेगळे ते दांडिया खेळतात, एकमेकांबरोबर नाही दांडिया खेळत असे. पण आता हा अक्षय ह्या रेवाला हळूच सांगतो, तर रेवा आता गालातल्या गालात हसत असते. इकडे ह्या अक्षय आणि रेवाच्या कपलला दांडिया खेळण्यासाठी अनाऊन्स करण्यात येतं. आता अक्षय व रेवा दोघेही आपल्या हातामध्ये दांड्या घेऊन इथे दांडिया खेळण्यासाठी येतात. आता तर अक्षय असा दांडिया खेळत असतो की सर्वजण खूप मोठमोठ्याने हसत राहतात. रेवा सुद्धा अक्षयच्या जवळ दांडिया खेळत असते. नंतर आता सर्वांना काही ह्या अक्षयचा आणि रेवाचा तो दांडियाचा खेळ अजिबात आवडलेला नसतो. त्यानंतर आता अक्षयला आणि रेवाला पुन्हा त्या खेळामधून दांडिया खेळण्याचं बंद करण्यात येतं. इकडे आता रमाला आणि पुन्हा या अस्मितला दोघांनाही या दांडिया खेळण्यासाठी अनाऊन्स करण्यात येतं. तर आता रमा व अस्मित दोघी अगदी छान प्रकारे तो दांडियाचा खेळ खेळत असतात. इकडे आता हे सर्व बघून अक्षयला तर खूप आनंद होत असतो. ज्यावेळेस अस्मित या रमाबरोबर दांड्या खेळत असतो त्याच वेळेस रमाला असं भासतं की अक्षयच आपल्याजवळ दांड्या खेळत आहे आणि अक्षयच आपल्याला उठून उभा करत आहे असा भास आता रमाला होत असतो. तर रमा ही अक्षयकडेच बघत राहते आणि अक्षय सुद्धा रमाकडे बघत राहतो. त्यानंतर आता अक्षय ह्या रमाला दांड्या खेळत असताना अगदी आपल्या जवळ घेत असतो आणि त्यानंतर रमा सुद्धा अक्षयबरोबर अगदी बेधुंद होऊन हा डान्स करत असते. आता दोघे एकमेकांवर खूपच खुश असतात. आता हे सर्व या अक्षयला स्वप्नामध्ये दिसत असतं, कारण आपण रमाबरोबर इतका काही छान डान्स केला. हे सर्व आता अक्षय आता डोळे उघडतो तेव्हा अक्षयला समजतं की नाही, आपण हे सर्व काही स्वप्न बघत होतो. आता अक्षय लगेच असं खडकन उठतो आणि लगेच काय असं म्हणतो, तर अक्षय आता रेवाच्या जवळच बसलेला असतो. त्यानंतर रमा इकडे अस्मितला बोलते की खरोखर आपला डान्स किती सुंदर झाला ना, तर अस्मित पण हो असं बोलतो. त्यानंतर आता इकडे रेवा आणि अक्षय दोघे डान्स करण्यासाठी इकडे आतमध्ये येतात. इकडे सीमा सुद्धा छान तयार होऊन बघत असते. इकडे तर आता रमाकांत काकाला झोप लागलेली असते. आनंद सुद्धा हे सर्व काही बघत असतो. अक्षयचा काही रेवाबरोबर तो दांड्या खेळण्यासाठी अजिबात मूडच नसतो. अक्षय हा रेवाला बोलतो की नाही, मला नाही खेळायच्या दांड्या, तूच एकटी खेळ. अक्षय लगेच खाली बसून घेतो. तर रेवा सुद्धा आता अक्षयच्या जवळ येते आणि हे सर्व बघून अस्मिता आणि आनंद तर खूप नाराज होतात. त्यानंतर आता अक्षय या रेवाला बोलतो की तुला अजिबात डान्सच येत नाही बरं का. तर रेवा बोलते की मला येतो डान्स, अक्षय तुला येत नाही. त्यानंतर आता पुन्हा रमा आणि अस्मित हे दोघेही आता डान्स करण्यासाठी इकडे अनाऊन्स करतात. त्यानंतर तर हे सर्व बघून रेवाचा खूप जळफळाट होतो. असं बघायला मिळतं की आता इकडे रमाकांत काका या रमाला आणि अस्मितला बोलतात की थांबा, आता तुमचा टाइम अनाऊन्स झालेला आहे, तुम्ही शांत राहा असे. पण आता रमा काका रमाला आणि अस्मितला सांगतात. सर्वजण उठून या अस्मित आणि रमाजवळ जातात आणि या रमाचं व अस्मितचं कौतुक करू लागतात. नंतर अस्मितला बोलतो की अस्मित, कधी वाटलं नव्हतं तू एवढा छान डान्स करत असशील म्हणून. त्यानंतर आता आनंद बोलतो की चला आता कोण विनर आहे ते अनाऊन्स करा. अक्षय आपला जवळच बसलेला असतो. त्यानंतर आता तेवढ्यामध्ये आभी बोलतो की आपल्या सर्वांसमोर तर हा विजयी आहेच, कारण एक कप्पल पूर्ण होईपर्यंत सुद्धा नाचलं नाही आणि एक कप्पल वेळ होऊन गेला तरी पण नाचत होतं असे पण आभी सर्वांसमोर बोलतो. तर आता रमाकांत काका या अक्षय आणि रेवाकडे बघत राहतात. त्यामध्ये रमाकांत काका बोलतात की रमा आणि अस्मित हेच दोघे विनर आहेत. आता रेवा तेवढ्यात बोलते की नाही नाही, तुम्ही सर्वजण चिटिंग करताय. त्यानंतर आता इकडे ही सीमा बोलते की रेवा, अगं कधी कधी हरणं सुद्धा स्वीकारावं लागतं. रेवा बोलते की अजून एक राऊंड पूर्ण करायचा आहे. त्यावर आता इकडे अक्षय लगेच बोलतो की आता मला काही तुझ्याबरोबर खेळायची इच्छा नाही आहे, कारण माझा पाय दुखतोय. आता मला तो राऊंड तुझ्याबरोबर लंगडी खेळून पूर्ण करावा लागेल असे. पण अक्षय ह्या रेवाला बोलतो. तर रमा आता वाकड्या नजरेने ह्या रेवाकडे बघते. त्यानंतर रमा ही या रेवाला बोलते की तुला आता हे सर्व मान्य करावंच लागेल, कारण आम्ही काय बोललो होतो की आम्ही हा गरबा बाहेर खेळण्यासाठी जातो, परंतु अक्षय सरांनी आम्हाला हा गरबा इथे खेळण्यासाठी थांबवलं असे. पण रमा ही रेवाला बोलते. त्यानंतर आता ही रमा या अस्मितला बोलते की चल आपण जाऊयात. इकडे आता अक्षय या अस्मितला बोलतो की नाही नाही, नका जाऊ, कारण हे घर माझं आहे, तुम्ही कशाला बाहेर जाताय, कुणाला विचारून जाताय असे. पण अक्षय या अस्मितला बोलतो. आता हा अक्षय सर्वांना सांगतो की मला एक अनाउन्समेंट करायची आहे, तेवढी ऐका फक्त. आता हा अक्षय उठून उभा राहतो आणि सर्वांसमोर बोलतो की दसरा आहे, त्यामुळे परवा माझा आणि रेवाचा साखरपुडा होणार आहे असे. पण आता हा अक्षय सर्वांसमोर बोलतो. अक्षयचं हे सत्य ऐकून रमा ही खूप रागाने अक्षयकडे बघते, परंतु रेवा इतकी काही खुश होते. रेवा लगेच उड्या मारत मारत या अक्षयला जाऊन घट्ट मिठी मारते.
त्यानंतर आता इकडे ही रमा लगेच अक्षयला बोलते की हे काय अचानक आहे तुमचं, आम्ही तर काही तयारी केलेली नाही आणि अचानक काय तर आमचा साखरपुडा आहे. तर आता अक्षय बोलतो की प्रश्न तुमचा आहे, कारण तयारी करायची की नाही करायची हा प्रश्न आमचा नाहीये, तुमचा आहे, समजलंच का, असे पण अक्षय या रमाला बोलतो. तेवढ्यामध्ये रमा पण आता अक्षय समोर या अस्मितला बोलते की अस्मित, आपलं पण ठरलं आहे, आपला सुद्धा परवाच साखरपुडा आहे. असे जेव्हा ही रमा या अस्मितला बोलते ना, तेव्हा अक्षय या रमाकडेच एकटक बघत राहतो. त्यानंतर आता अस्मित या रमाला बोलतो की अगं, आपलं तर काहीच ठरलेलं नाहीये आणि अचानक कसं. तर रमा बोलते की नाही, आता तारीख फायनल झालेली आहे, आता आपण सुद्धा माघार नाही घ्यायची. तर आता हा अभि या रमाकडे बघत राहतो. त्यानंतर आता अस्मित बोलतो की परंतु आपल्याकडे काही ठरलं नसताना अचानक हे कसं पार पाडायचं. तर रमा बोलते की ते जाऊ दे, तू एक काम कर, तुझ्या घरच्यांना सर्वांना माझ्याकडे घेऊन ये, मग आपण फायनल करूयात आणि परवा साखरपुडा करून टाकूयात, असे पण रमा ही या अस्मितला बोलते. दुसरीकडे असं बघायला मिळतं की रेवा ही आपली बॅग भरून इकडे आई आजीच्या घरी येते आणि आई आजीला बोलते की बरं झालं तुम्ही वेळेवर आल्या. अहो आई आजी, उद्या फायनली माझा आणि ह्या अक्षयचा साखरपुडा होतोय, आमची उद्या एंगेजमेंट आहे, असे जेव्हा ही रेवा खूप खुश होऊन या आजीला सांगते, त्यावर आजी पण खुश होतात. पुढे असं बघायला मिळतं की आई आजी लगेच बोलते की काय गं, अगं परवा तर दसरा आहे आणि दसरा हा म्हणजे एक 3.5 शक्तिपीठांपैकी एक छान मुहूर्त आहे. अशा मुहूर्ताला जर तुमची एंगेजमेंट होते म्हटल्यावर खूप छान आहे, असे पण ही आजी या रेवाला बोलते. त्यावर रेवा बोलते की परंतु आजी, मला एका गोष्टीचं वाईट वाटतं की हे खूप अचानक, याचंच मला खूप वाईट वाटतंय, असे ही रेवा या आजीला सांगते. कारण आजी माझी काहीच तयारी झालेली नाहीये, त्यामुळे मी बोलते, असे पण रेवा ह्या आजीला सांगते. त्यावर आजी बोलते की मी तुम्हाला नेहमी सांगत असते की कुठली गोष्ट करताना त्याची पूर्वतयारी करणे खूप आवश्यक आहे. त्यानंतर मग आता ही आजी या रेवाला विचारते की मग नंतर करायचं का साखरपुडा. तर आता रेवा बोलते की नाही आजी, जे होतंय ते चांगल्यासाठीच होते, कशाला नंतर करूयात, होतोय तो छानपैकी होतोय, असे पण ही रेवा या आजीला सांगते. त्यानंतर आजी या रेवाला विचारते की काय गं, त्या रमाचं काय चाललंय. त्यावर आता ही रेवा बोलते की मला नाही माहीत त्या रमाचं काय चाललंय आजी. पुढे असं बघायला मिळतं की रमा ही आपल्या रूममध्ये कपड्यांच्या घड्या घालत असते. त्याच वेळेस अक्षय तिथे येतो. अक्षय ह्या रमाला रमा असं बोलतो. तर आता रमा ही बोलते की काय हो, काय काम आहे. तर आता रमा आपल्या मनाशी बोलते की आता सांगा की तूच माझी बायको आहे आणि हा साखरपुडा करू नको, असंच तुम्ही मला बोलणार आहे, असं ही रमाचं मन रमाला सांगतं. त्यानंतर आता अक्षय या रमाला बोलतो की रमा, मला तुला हे विचारायचंय की हा जो साखरपुडा तू करायला तयार झालेली आहे, तो अगदी मनापासून करणार आहेस का, आणि विचार करून मला उत्तर दे, जास्त काही नाहीये उत्तर द्यायला, असे पण आता हा अक्षय या रमाला बोलतो. त्यावर रमा खाली बघू लागते. आता रमा बोलते की नाही म्हणायचा प्रश्न कुठे येतच नाही, कारण तो जो मुलगा शोधलेला आहे तो तुम्ही शोधलेला आहे, त्यामुळे मी कशाला नाही म्हणू, असे पण आता ही रमा या अक्षयला सांगते. नंतर आता इकडे रमा लगेच या बेडवरती बसते आणि अक्षयला बोलते की खरोखर अस्मित मुलगा खूप छान प्रेमळ मुलगा आहे, समजूतदारपणा त्याच्या अंगामध्ये आहे, आणि मला एक म्हणायचं की इतका चांगला मुलगा असताना मग कशाला नाही म्हणायचं, असे पण रमा या अक्षयला बोलते. मला अजून एक बोलायचं तुम्हाला की ज्यावेळेस माझं आणि अस्मितचं लग्न होणार आहे, त्यावेळेस अस्मित हा मुलगा कधीच लग्न झाल्यानंतर कुणाकडे बघणार पण नाही आणि कुणाच्या प्रेमात पण पडण्यासारखा मुलगा नाहीच आहे, त्यामुळे मला अस्मितशीच लग्न करायचे, असे पण रमा ही आता या अक्षयला सांगते. मला कधीच हा माझा अस्मित दुरावा देणार नाहीये. आत्ताच मला त्याने विचारलं की अगं साखरपुड्याला कुठले कपडे घालायचे, तो मला विचारल्याशिवाय कुठला निर्णय सुद्धा घेणार नाही, असे पण रमा ही अक्षयला बोलते. त्यावर आता अक्षय थोडासा टेन्शनमध्ये येतो. तो मला विचारल्याशिवाय कुठला निर्णयच घेऊ शकत नाही, आणि तुम्ही जे बोलताय ना की तू भूतकाळ विसर आणि पुढे जा, आता मी पण सर्व काही भूतकाळ विसरून अस्मित बरोबर जीवन जगणार आहे, असे पण ही रमा आता ह्या अक्षयला सांगते. काळामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या होत्या त्याचा खूप विचार केला मी, कारण नातं टिकवण्यासाठी तर मी खूप भरपूर प्रयत्न पण केले होते, परंतु कुठलेच प्रयत्न माझे यशस्वी झाले नाहीत. त्यातील सर्वांची मने जिंकण्याचा सुद्धा खूप वेळा प्रयत्न केला, परंतु ती गोष्ट अजूनही कदापि शक्य झालेली नाही, असे पण रमा ही अक्षयला सांगते. त्यानंतर आता रमा बोलते की खरोखर माझा अस्मित खूप छान आहे, कारण तुमच्या शब्दामध्ये अगदी तो स्टँडर्डला मला शोभेल असा आहे, असे पण रमा ही अक्षयला बोलते. आता अक्षय ह्या रमाकडे खूप अपसेट होऊन बघत असतो. ऑफिसमधून आल्यानंतर बायकोला कुठल्या गोष्टी सांगायच्या आणि कुठल्या नाही सांगायच्या, हे जे तुमचे ठोकताळे आहेत ना, ते सुद्धा पूर्णपणे मला समजले आहेत. अगदी माझ्या मनामध्ये हवा तसा माझा अश्विन आहे, त्यामुळे मी पण आता अस्मितची सगळं काही विसरून लग्न करणार आहे, असे पण आपला निर्णय आता रमा ही अक्षयला सांगून टाकते. रमा ही अक्षयला बोलते की मला अस्मित रूपाने पण आवडतो आणि मनाने पण आवडतो, त्यामुळे माझा निर्णय फायनल झालाच. त्यावेळेस आता अक्षय आपल्या मनाशी बोलतो की हे सर्व मी तुला कशासाठी विचार करायला सांगतो हे तुला त्याचं कारण समजत नाहीच आहे, जाऊ दे रमा, ऑल द बेस्ट, असे पण आता अक्षय या रमाला बोलतो. पुढे असं बघायला मिळतं की आता उद्याच्या भागामध्ये ह्या रेवाचा आणि अक्षयचा
एंगेजमेंटचा कार्यक्रम असतो. आता सर्वजण छान तयार होऊन बसलेले असतात. त्याच वेळेस आता ही रेवा ह्या अक्षयच्या हातामध्ये रिंग घालणार, परंतु अक्षयच्या हाताला प्लास्टर केलेलं ह्या रेवाला दिसतं. तर रेवा बोलते की अरे अक्षय हाताला काय झालं? त्यावर आता अक्षय बोलतो की माझ्या हाताला जखम झालेली आहे. इकडे आता रमासुद्धा या अस्मीच्या हातामध्ये अंगठी घालणार, परंतु रमाच्या हाताला सुद्धा एक बँडेज पट्टी बांधलेली असते. तेव्हा हा अस्मित विचारतो की रमा तुझ्या हाताला काय झालं? तर रमासुद्धा बोलते की माझ्या हाताला सुद्धा जखम झालेली आहे. आता अक्षय आणि रमा या दोघांच्याही हाताला जखमा झाल्यामुळे दोघांच्याही हातामध्ये कुणालाच अंगठ्या घालता येत नसतात. त्यानंतर मित्रांनो आता हा अक्षय हळूच या रमाकडे बघतो, रमासुद्धा अक्षयकडे हळूच बघते आणि दोघेही आता एकमेकांकडे प्रेमाने बघत राहतात. अक्षय ह्या रेवाला बोलतो की मी तुला कधीच माझ्या हातामध्ये अंगठी घालण्याचा योग येऊन देणार नाहीये, कारण रमा ही फक्त माझी आहे आणि माझीच राहणार. मी दुसऱ्या कुणाचाच होणार नाही, असे पण अक्षय या रमाला बोलतो. तेव्हा रमा ही अक्षयकडे बघत राहते. तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या माऊली मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.